आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. तुम्ही त्याचं अभिवादन करण्यासाठी आलात. खरंच जसं घटना आहे तसं आता पण राज्य चाललं आहे का? नाही, आज जर आपण बघितलं तर मी या ठिकाणी जे आहे ज्ञानाचा अथांग सागर आणि समता आणि बंधुतेचे जे आमचे सगळ्यांचे उद्धारक आहेत त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला आलेले आहे. आज जयंतीच्या निमित्ताने मी तमाम देशभरातल्या आणि तर जगभरातल्या लोकांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा देते. आज आपल्याला माहिती आहे की 4 दिवसापासून जे आहे ते बाबासाहेबांची जयंती आणि 2 दिवसापूर्वी जे आहे ते महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती त्या ठिकाणी साजरी करण्याचं आम्ही केलं. महाराष्ट्राला ह्या महापुरुषांची मोठी थोर परंपरा आहे आणि यांच्या ज्या विचारातून आहे तो महाराष्ट्र घडलेला आहे. आज तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं संविधानाबद्दल. खरं तर समता बंधुता न्याय स्वातंत्र्य ही संविधानाची सगळ्यात महत्त्वपूर्ण तत्त्व आहेत. प्रज्ञाशील करून आत्मसात केली पाहिजे हे तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांनी त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे. दुर्दैवाने आपण बघतो की आज संविधानाला कुठेतरी छेद देण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. काही मंडळी आहेत, काही संघटना आहेत ज्याच्यामध्ये आजही महिलांना स्थान नाही आहे. आजही आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते असे विधेयक आणायचे ज्याच्या माध्यमातून जसं धर्मांतर कायदा त्या ठिकाणी आणायचा, समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करण्याचं काम सातत्याने चालू आहे. जेव्हा की बाबासाहेबांनी पूर्णपणे सांगितलेले की धार्मिक स्वातंत्र्य असलं पाहिजे, धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि ज्या तऱ्हेने आपण बघतोय की एक एक कायदे त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते समाजामध्ये त्या ठिकाणी तेढ निर्माण करण्याचं काम चाललं आहे. आणि मला असं वाटतं की आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की राजे जरी बदलले तर राज्य सुरळीत ठेवण्याचं काम हे देशाचं संविधान करत असतं. त्यामुळे मलाही अपेक्षा आहे की या संविधानाच्या माध्यमातून मिळालेली लोकशाही टिकली गेली पाहिजे. सगळ्या संस्था आहेत, दुर्दैवाने आपल्यालाही माहिती आहे की सगळ्या संस्थांची चौकट आता तोडण्याचं काम चाललेलं आहे. एकमेकामध्ये ते आता काय बोलतो एकमेकाच्या जे चौकट होती त्याच्या पार व्हायला लागलेल्या आहेत. मीडियाची एक चौकट होती, पार्लमेंटची एक चौकट होती, म्हणजे आमच्या लोकप्रतिनिधीची चौकट होती, ब्युरोक्रेसीची एक होती, कायदे मंडळाची एक. पण दुर्दैवाने आता काय झालेलं आहे की सगळ्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत आणि सगळ्यांना जे आहे ते लोकांना त्या ठिकाणी जे आहे ते चौकटीच्या आणि त्या ज्यामधून आता आम्हाला असं वाटतं की लोकांच्या दृष्टिकोनातून त्याच्याबद्दल विश्वासार्हता हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे, जिला आता आपण आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. आज लोक बघतात की राजकीय लोक पक्ष बदलायला लागलेत, मीडियाबद्दल एक भूमिका आलेली आहे, न्यायव्यवस्थेबद्दल आता मोठ्या प्रमाणामध्ये संशय व्यक्त केला जातो आणि ही परिस्थिती बरोबर नाही. त्यामुळे संविधानाने भूमिका स्पष्ट केलेली आहे. बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस मेहनतीने हे देशाचं संविधान बनवलेलं आहे. मला अपेक्षा आहे की संविधान चिरायू व्हायला पाहिजे आणि ह्या संविधानाच्या माध्यमातून जे मूलभूत अधिकार लोकांना मिळायला पाहिजेत त्या अधिकारांवरती बोललं गेलं पाहिजे. सातत्याने वेशाला बगल देऊन महत्त्वाचे जे विषय आहेत ज्याच्याशी संबंधित आहे. आज मला अपेक्षा होती की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे आहे ते आंतरराष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी जे उद्घाटन होईल, का नाही झालं? तुम्ही तर 2026ला सांगितलं होतं की त्याचं उद्घाटन होणार म्हणून. तुम्ही त्यासाठी फंड कुठला वापरताय? तुम्ही सामाजिक न्याय विभागाचा फंड वापरताय. बाबासाहेब काय एका समाजापुरते होते काय? बाबासाहेब सर्वांसाठी होते. आज जगामध्ये बाबासाहेबांचं संविधान बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे. बाबासाहेबांनी अर्थशास्त्र असेल, त्या ठिकाणी राजकारण असेल, पत्रकारिता असेल आणि जलनीती असेल, या सगळ्या बाबत बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे. बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ द रुपीज याच्या माध्यमातून रुपीचा काय प्रॉब्लेम होणार आहे याच्या संदर्भात लिहून ठेवलेलं आहे. मग तुम्ही बाबासाहेबांसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी का वापरता आणि बाबासाहेबांसाठी तुम्ही जे आहे ते त्या ठिकाणी स्मारकाचं काम का अजून केलेलं आहे? कारण तुमची महत्त्वाकांक्षा कमी आहे, तुमची इच्छाशक्ती कमी आहे. ज्या तऱ्हेने तुम्ही बाबासाहेबांचं स्मारक बांधायला पाहिजे होतं, दुर्दैवाने आज आम्ही काय बघतोय? आज आम्ही असं बघतोय की त्या ठिकाणी स्मारक जेवढं झालं होतं, म्हणजे ज्या वेळेला आम्ही मंत्री होतो महाविकास आघाडीमध्ये आणि आजच्या कामामध्ये किती झालेलं आहे काम, का नाही याच्याबद्दल चर्चा झाली या ठिकाणी. त्यामुळे मला अपेक्षा आहे की ज्या वेळेला तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना बोलवता, त्यांच्या हाताने जलपूजन करता, त्यांच्या हाताने भूमिपूजन करता आणि तुम्ही ते स्मारक होऊ देत नाहीत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालं नाही अरबी समुद्रामध्ये, बाबासाहेबांचं स्मारक तुम्ही सांगितलं 2026पर्यंत पूर्ण होणार, ते झालं नाही. म्हणजे तुमच्या शब्दाला काय किंमत आहे की नाही? म्हणजे सरकारच्या वेळ काढूपणा, फोल नीती आणि नियोजन शून्य कारभार ह्याचं हे कारण आहे. त्यामुळे स्मारक होत नाही. राज्य एकीकडे बोलतंय की स्मारकाबद्दल की 95% काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही लवकरच ते. अरे मॅडम, ज्यावेळी मी स्वतः त्या महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये होते त्यावेळेला महाविकास आघाडीला आम्ही त्या गाझियाबादला गेलो, तुम्हाला माहिती आहे, आणि त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी स्मारकाचं रोज हप्त्याला काम बघत होतो. दुर्दैवाने आता मी बघितलं तेवढंच काम झालेलं आहे आणि जो स्टॅच्यूचं काम आहे अजूनपर्यंत काही सुरू झालेलं नाही. बरं, स्टॅच्यूबद्दल तुम्ही जर बघाल तर समाजामध्ये खूप मत आहेत की स्टॅच्यू कसा केला पाहिजे, कसा नाही केला पाहिजे. ज्या स्टॅच्यूला दाखवलं गेलं तो स्टॅच्यू पुष्कळशा लोकांना वाटलं की याच्यामध्ये खूप दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अजूनही त्या ठिकाणी काम सुरू झालेलं नाही. तुम्ही जर बघाल तर तुम्हाला जाणवेल की जेवढं काम मागे झालं होतं पोडियमचं तेवढंच काम झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की अपेक्षा काय होती 2026ला याचं उद्घाटन होणं, परंतु दुर्दैवाने 2026पर्यंत उद्घाटन झालेलंच नाही आहे. आज आपण 2026मध्ये आहे.
त्यामुळे हे वेळ काढूपणाचं धोरण आहे, पोल नीती आणि नियोजन शून्य कारभार आणि इच्छाशक्ती आणि महत्वाकांक्षेची कमी, याच्यामुळे सरकार झालेलं आहे. म्हणतंय नशामुक्त महाराष्ट्र, नशामुक्त देश करायचा आहे, मात्र गोरेगावमध्ये एका नाही, नाही, तुम्ही आमदार महोदयांना विचारा, त्यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडला की आमच्याकडे असं झालेलं ना, गली गलीमध्ये मिळतोय. म्हणजे अंमली पदार्थ तुम्ही सगळेजण इकडे पत्रकार माझ्या समोर आहात, मला सांगा मुंबई देशामध्ये आज परिस्थिती काय आहे? त्या पोर्टवरती, कुठला पोर्ट होता तिथे मिळालं होतं, मुंद्रा पोर्टवरती, काय केलं त्या अंमली पदार्थाचं? हां, प्रश्न असा आहे की तुम्ही हजारो करोडचं ड्रग्स मिळालं. आज आमच्याकडे मी बघते की सर्रासपणे जे आहे, मुंबई शहर असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा तुम्ही देशभरामध्ये बघा, मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थाची विक्री होते. तुम्ही रेव पार्ट्यांना परमिशन कशी देता? आणि मला कळत नाही, स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती नाही अंमली पदार्थ कोण विकतं. तुम्ही हॉकर्सवर कारवाई करायला पुढे असता, पण तुम्ही ड्रग्सवाल्यांवरती कारवाई करायला पुढे नसता. ही कसली परिस्थिती आहे? आता हा नवीन विषयाने काढला बांगलादेशी, मला कळत नाही होम डिपार्टमेंट करता काय? तुम्ही बांगलादेशीच्या नावाखाली, रोगाच्या नावाखाली तुम्ही लोकांना त्रास देता. महापौरांचं काम काय? बांगलादेशीने पकडणं आहे? मग होम डिपार्टमेंट काय करतं? मग अमित शहानी राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी पण राजीनामा द्यावा, कारण महापौरांचं ते काम आहे. महापौरांनी गटर मिटर वगैरेवरती बोललं पाहिजे, पाण्याबद्दल बोललं पाहिजे. मुंबईमध्ये आता येणाऱ्या काळामध्ये पाण्याची टंचाई होणार आहे. आजही रस्त्याचं मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत, त्याच्याबद्दल मुंबईमध्ये बोलावं ना. पण दुर्दैवाने बांगलादेश आणि रोगाचा विषय काढायचा. मला कळत नाही की होम विभाग त्याच्यावरती कारवाई का करत नाही, पोलीस त्यांच्यावरती कारवाई का करत नाही. आता तुम्ही SIR आणला, अजून त्याचा मॅपिंग नाही आहे कुठल्याही यंत्रणेचा. अजून तुम्ही बघा SIR आणलाय, तुम्ही खरं तर पत्रकार त्याच्यावरती स्टोरी केली पाहिजे. ज्या राज्याने हा SIR केला, ज्यांची नावं तुम्ही ह्या SIR मधून काढली, काय केलं तुम्ही? त्याला बाहेर काढणार आहे? सांगा मला. 50-50, 60-60 लोक, लाख लोक तुम्ही त्याच्यामध्ये काढली. तुम्ही भारतीय ठरवणार कोण भारतीय आणि कोण भारतीय नाही. आजही तुमचं जे आहे 25% वर मॅपिंगचं काम झालेलं नाही. मग उद्या तुम्ही SIR डिक्लेअर केला, मला सांगा आज आम्हाला भारतीय प्रूव्ह करावं लागेल. 2002ला समजा एखाद्या मुलीच्या नंतरचं लग्न झालं असेल, तिला प्रूव्ह करावं लागेल. कोणी कामानिमित्त 50-50 वर्ष येऊन मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहत असेल, त्याला सांगावं लागेल का मी भारतीय? तुम्ही ठरवणार भारतीय? होम डिपार्टमेंटचं काम काय? तुम्हाला जर बांगलादेशी पकडायचे आहेत, रोहगा पकडायचे आहेत, तर करा ना काम. कोणी थांबवले यांना बांगलादेशी पकडायला, होम मिनिस्टरांना किंवा अमित शहाना? तुम्ही तुमच्या सीमा करा ना. पण तुम्हाला तुमच्या सीमा करायच्या नाही आहे, तुम्हाला होम डिपार्टमेंटला काम करायचं नाही, आणि तुम्ही आणणार आणि तुम्ही लोकांना त्रास करणार. मी सातत्याने बोलते की आपदा आली की लोकांना साधन आणि लोकांना काय म्हणतात त्याला समाधान देत नाही हे सरकार. लाईनमध्ये उभं करतं. ज्या वेळेला आपदा आहे ते कोरोना, लाईनमध्ये उभं राहा. नोटबंदी, लाईनमध्ये उभं राहा. मग हे चित्रपट काढायचा आणि त्याच्या माध्यमातून त्याचं स्पष्टीकरण करायचं कशी नोटबंदी बरोबर होती. अरे SIR करून तुम्ही केलं काय? बांगलादेशमध्ये काय म्हणतात तुम्ही? बांगलादेशी म्हणता. बाउंड्री करा, सीमा करा ना कंट्रोल. सीमा कोणाच्या हातात आहेत? आता झालं ना 12 वर्ष. आता किती वर्ष तुम्ही बोलणार नाही या विषयावरती? 70 वर्षाचा इतिहास सांगत बसणार, आता 12 वर्षाचा पण कधीतरी सांगा ना इतिहास. त्यामुळे सीमांना कंट्रोल करण्याची आवश्यकता आहे. ह्याच्या नावाखाली आज भारतीय दाखवण्याच्या म्हणजे आम्हाला करावं लागणार आहे. आज SIR तुम्ही आणलेला आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये तुम्ही बघा किती लोक आले, नंतर 30 लाख लोकांना पुन्हा घेतलं. बाकीच्या लोकांना काय करणार आहे? इतर राज्यामध्ये तुम्ही केलेलं आहे. ही परिस्थिती बरोबर नाही आहे. मॅपिंग नाही आहे, तुमच्याकडे यंत्रणा नाही आहे, हे मोजण्याचं काम काय? आणि तुम्ही SIR करणार की सेन्सेस करणार आहात? बरं, SIR मध्ये काही ठिकाणी प्रायव्हेट लोक वापरणार आहेत. म्हणजे धारावीमध्ये आमच्याकडे विरोध होतोय सर्वेला, आता SIRच्या माध्यमातून अदानीची माणसं जाणार आणि ते काम करणार SIRचं. म्हणजे SIR आहे की प्रायव्हेट यंत्रणांना प्रोत्साहन देण्याचं काम आहे? हे दुर्दैव आहे. मी खरंच सांगते, या देशामध्ये मी फर्स्ट टाइम बघते जोडतो उठतो मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये बांगलादेश आणि रोगाबद्दल बोलतो. होम मिनिस्टरांनी याचं उत्तर द्यावं. ज्यावेळी उत्तर मागतो त्या उत्तर तर काहीच लिखित येत नाही. हाच प्रश्न आहे की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही, कारण की नाही आता खरातच्या प्रकरणामध्ये IG कराळे यांचा स्वतःच व्हिडिओ समोर येताना पाहायला मिळतोय. अंजली दमानिया यांनी पोस्ट केलेला आहे IG कराळे यांचा व्हिडिओ खरातच्या. नाही, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की हे प्रकरण काय आजपासून नाही, खूप वर्षापासून चालू आहे. मग मला सांगा, इथलं होम डिपार्टमेंट काय करत होतं, तिथले पोलीस अधिकारी काय करत होते? आज महिलांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा विषय, अंमली पदार्थांचा विषय झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये काय आता अंमली पदार्थांचं असं झालं, मारामारी होतात, खून पडायला लागले. आमच्याकडे 2 खून झाले. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की ह्याच्याबद्दल सगळी जबाबदारी कोणाची आहे? होम मिनिस्टरांची जबाबदारी आहे. आणि एकदा मी नेहमी ऐकते की मोठा बॉम्ब फुटणार, मोठी कारवाई होणार. करा तरी कारवाई आहे का मोठ्या ह्याच्यावरती? आता खरातमध्ये ज्यांची नाव आली, कारवाई करा. एक संदेश तरी जाऊ दे महाराष्ट्राच्या जनतेला की सरकार जे बोलतं त्याच्यावर काम करतं. दुर्दैवाने आम्ही ज्या तऱ्हेने बघितलेले की आज कायदा सुव्यवस्थेचे धिंडोळे निघालेले, मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये असुरक्षेचं वातावरण आहे. तुम्ही बघा, फक्त जे आहे ना विधानसभेमध्ये मी बघते
फक्त आश्वासनं होतात, त्याच्यावरती कुठल्याही तऱ्हेची कारवाई होत नाही. कायदे जे येतात ते धार्मिक कायदे आणतात आणि त्याच्यामध्ये वाद कसा निर्माण होईल हा प्रयत्न केला जातो. सातत्याने धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण करण्याचं काम होतं. आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्याला कुठे ना कुठे जे आहे ते मला वाटतं ह्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची कमी आणि जसं मी मगाशी म्हटलं त्याचं नियोजन शून्य कारभार. आणि त्यामुळे तू जर मला प्रश्न विचारलास की मग खरातांचं प्रकरण असेल किंवा महिलांच्या बाबतीमधली इतकी मधल्या काळामधली प्रकरणं जर बघितली तर मला एकच सांगायचं आहे की याच्यामध्ये कुठे ना कुठे होम विभागाचा जो आहे तो मोठ्या प्रमाणामधला वेळकाढूपणा आणि त्याच्यामध्ये फक्त बोलणं मोठा बॉम्ब येणार मोठ्या कारवाई होणार पण कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे कायदा आणि सुरक्षेच्या बाबतीमध्ये लोकांचा त्याच्यावरचा विश्वास उडाला आहे. लोकांना आता वाटतं की आम्हाला सुरक्षा मिळणार आहे की नाही ही परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये. मंत्र्यांनी सांगितलंय की जर तुम्हाला मुंबईमध्ये टॅक्सी आणि रिक्षा चालवायची असेल तर तुम्हाला मराठी येणं अनिवार्य आहे तरच तुम्हाला परवाना मिळेल. मात्र वसई-विरारमधल्या RTO विभागाला बिश्नोई गँगची धमकी आली आहे की तुम्ही असा भेदभाव करू शकत नाही. मला आता हा एक बिश्नोई गँगचाच प्रश्न विचारायचा आहे. मला अमित शहाना प्रश्न विचारायचा आहे. जो व्यक्ती जो आहे तो साबरमती जेलमध्ये आहे हां तो सलमान खानला धमकी देतो, तो बाबा सिद्दीकीला धमकी देतो, तो रोहित शेट्टीला धमकी देतो जे मुंबईमध्ये आहेत. बरोबर आहे. आता तू सांगितलंस की कोणाला तर धमकी दिली. माझा प्रश्न आहे की होम डिपार्टमेंट याच्यावरती का बोलत नाहीये की तुमच्या जेलमध्ये असलेला एक व्यक्ती जेलमधून कसा ऑपरेट करतो आणि ते पण गुजरातमधल्या जेलमधून. मग त्यावेळेला होम विभाग काय करतं. दुर्दैवाने काय झालेलं आहे की अशा तऱ्हेने सातत्याने आणि मला कळत नाही की याच्यावरती कारवाई का होत नाही. जर ती व्यक्ती एवढ्या मोठ्या मोठ्या व्यक्तींना धमकी देतं त्यांच्या घराच्या बाहेर गोळीबार करतं तर अशा वेळी त्या व्यक्तीवर कारवाई का होत नाही. ह्याचा अर्थ हे होम डिपार्टमेंट पूर्णपणे फेलियर आहे. मराठी सक्ती करावी मराठी यावी मराठी सक्तीची करावी याच्या बाबतीमध्ये तो ऑलरेडी खूप निर्णय झालेले आहेत. प्रश्न असा आता पॉट टॅक्सी येते. मला सांग उद्या टॅक्सी ड्रायव्हर आणि रिक्षा ड्रायव्हरांची अवस्था काय होणार आहे. तिथे एक चालकची गरज नाही आहे. ज्या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे त्या ठिकाणी ठीक आहे पण ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे जसं आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी मला असं वाटतं की लोकांना जास्तीत जास्त आर्थिक सबल करण्याची आवश्यकता आहे आणि टेक्नॉलॉजीचा नॉलेज देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या तऱ्हेने आपण बघतोय की होम डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये जसं मी अंमली पदार्थांबद्दल बोलले जसं महिला सुरक्षेबद्दल बोलले तसंच आता हा एक नवीन प्रकरण आलं आहे. मुंबईमधलं बॉलिवूड किंवा मुंबईमधले मोठे मोठे सिनेस्टारक मुंबईमधल्या मोठ्या मोठ्या लोकांना एक गँग साबरमतीच्या जेलमधून जर धमकावत असेल तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले गेले पाहिजेत, देशाच्या होम मिनिस्टरांना प्रश्न विचारले गेले पाहिजेत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा प्रश्न विचारले गेले पाहिजेत की अशा जर कारभार होत असेल तर कुठे कायदा सुव्यवस्था आणि याच्यावर का नाही विधानसभेत चर्चा होत. याच्यावर विधानसभेत चर्चा व्हावी. एक सत्ताधारी आमदार आहेत संतोष बांगर त्यांनी एक विधान केलंय की मंत्र्यांना घरी पाठवा जे कामं करत आहेत म्हणजे सत्ताधारी आमदार आणि तेच मंत्र्यांवरती. मला असं आहे की संतोष बांगरजींनी तर एक दिवस आधी बोलले होते मी उद्धव ठाकरे साहेबांना सोडून जाणार नाही आणि दुसऱ्या दिवशी ते गेले. असं आहे की व्यक्तींनी आपलं मत दिल्यानंतर प्रत्येक वेळेला 2-2 मिनिटांनी मतं बदलत नसतात. दुर्दैवाने राजकारणाची परिभाषा बदलली. आम्ही राजकारणात एका विचारधारेला घेऊन आलो जसं बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं आणि बाबासाहेबांच्या विचारधारेवर आम्ही चालणारी मंडळी आहे की राजकारण आणि समाजकारण एका सणाच्या 2 बाजू आहेत आणि त्याही भूमिका घेऊन तुम्ही राजकारणात उतरलं पाहिजे. ही आमची भूमिका होती की समाजकारण म्हणजेच राजकारण राजकारण म्हणजे समाजकारण. आता दुर्दैवाने राजकारण वेगळं झालेलं आहे. काही सत्ताधारी मंडळी आहेत म्हणजे पक्ष बदलायचे जिथे सत्ता आहे तिथे जायचं. आज एक स्टेटमेंट उद्या एक स्टेटमेंट. त्यामुळे बांगरांच्या स्टेटमेंटला मी तसं काही फार महत्त्व देत नाही कारण ते एक दिवस एक बोलतात दुसऱ्या दिवशी बोलतात आणि त्यांना जर असं वाटत असेल तर मला असं वाटतं की शिवसेना शिंदे गटाच्या सगळ्या मंत्र्यांचा त्यांनी राजीनामा घ्यावा.